माऊली माऊलीच्या अखंड जयघोषात चांदोबाचा लिंब येथे ज्ञानेश्वर माऊली पालखीचे पहिले उभे रिंगण भक्तिरसात नाहून निघाला सातारा जिल्हा. संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊली पालखी सोहळ्याचे सातारा जिल्ह्यातील पहिले उभे रिंगण गुरुवारी चांदोबाचा लिंब येथे लाखो वारकरी भाविक आणि ग्रामस्थांच्या उपस्थितीमध्ये अत्यंत भक्तिमय वातावरणात पार पडले. ज्ञानोबा तुकाराम आणि माऊली माऊलीच्या अखंड जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. वारकऱ्यांच्या डोळ्यात भक्तीचा ओलावा, मुखी हरिनाम आणि मनात माऊलींच्या दर्शनाची आस अशा अवर्णनीय वातावरणात हा सोहळा संपन्न झाला. सातारा जिल्ह्यातील या पहिल्या उभ्या रिंगणाला अनेक वर्षांची समृद्ध परंपरा लाभली आहे. सोहळ्याच्या प्रारंभी माऊलीच्या अश्वाचे विधिवत पूजन करण्यात आले. त्यानंतर टाळ, मृदुंग, वीणा, हरिनामाच्या गजरात अश्वाने उभ्या रिंगणात भरधाव धाव घेताच उपस्थित लाखो वारकरी भक्तिभावाने नतमस्तक झाले. हा क्षण अनुभवण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. वारकरी संप्रदायात उभ्या रिंगणाला विशेष धार्मिक आणि आध्यात्मिक महत्त्व आहे. माऊलींच्या अश्वाच्या धावण्यातून भक्तांना श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या दिव्य उपस्थितीचा अनुभव येतो अशी वारकऱ्यांची श्रद्धा आहे. त्यामुळे अश्व धावताच भाविकांनी टाळ्या, हरिनामाचा गजर आणि जयघोष करत आनंदोत्सव साजरा केला. रिंगण सोहळ्यावेळी विविध दिंड्यांतील वारकरी शिस्तबद्ध पद्धतीने सहभागी झाले होते. टाळ, मृदुंगाचा निनाद, अभंग, भजनांचा अखंड स्वर आणि भगव्या पताकांनी संपूर्ण परिसर भक्तिमय झाला होता. महिला वारकरी, ज्येष्ठ नागरिक, युवक तसेच लहान मुलांनीही मोठ्या उत्साहाने या ऐतिहासिक सोहळ्याचा आनंद घेतला. रिंगणानंतर पालखी सोहळ्याने पुढील प्रवासास प्रारंभ केला. चांदोबाचा लिंब येथील ग्रामस्थांनी वारकऱ्यांचे मनोभावे स्वागत करत पाणी, अल्पोपहार व विविध सेवांची व्यवस्था केली. प्रशासन, पोलीस यंत्रणा आणि स्वयंसेवकांनी गर्दीचे उत्कृष्ट नियोजन करून सोहळा सुरळीत पार पडला. संत ज्ञानेश्वर माऊलींच्या अखंड नामस्मरणाने आणि भक्तीच्या महासागराने चांदोबाचा लिंब परिसर अक्षरशः विठ्ठलमय झाला. सातारा जिल्ह्यातील पहिले उभे रिंगण हा केवळ धार्मिक सोहळाच नव्हे, तर वारकरी परंपरा, श्रद्धा, समता आणि भक्तीचा अद्वितीय संगम ठरला. संघर्ष, संघटन आणि जनविश्वासाचा वर्षभराचा प्रवास. प्रदेशाध्यक्ष म्हणून शशिकांत शिंदे यांच्या नेतृत्वाची ठळक छाप. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष म्हणून जबाबदारी स्वीकारल्यानंतरच्या एका वर्षात शशिकांत शिंदे यांनी राज्यभर संघटन, बळकटीकरण, जन आंदोलने आणि कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण करण्यासाठी सातत्याने काम केले. संपूर्ण राज्यात पक्षाचा विस्तार करत समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पक्षाची पाळेमुळे रुजवली. गेल्या वर्षभरात अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांच्या अडचणी जाणून घेणे, शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर आवाज उठवणे आणि कर्जमाफीसाठी झालेल्या आंदोलनात आघाडीची भूमिका घेणे अशा विविध माध्यमातून त्यांनी जनतेच्या प्रश्नांना प्राधान्य दिले. राज्यभर मोर्चे, आंदोलने, धरणे आणि निवेदनांच्या माध्यमातून सरकारचे लक्ष वेधण्याचे काम करण्यात आले. महानगरपालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वसामान्य कार्यकर्त्यांना संधी देत नव्या नेतृत्वाला पुढे आणण्यावर भर देण्यात आला. पक्ष संघटन अधिक मजबूत करण्यासाठी राज्यभर दौरे, बैठका आणि कार्यकर्ता मेळाव्यांचे आयोजन करण्यात आले. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार यांचे विचार तळागाळापर्यंत पोहोचवण्यासोबतच प्रत्येक कार्यकर्त्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी प्रयत्न करण्यात आले. पक्ष माझा, लढा माझा ही भावना कार्यकर्त्यांमध्ये रुजवण्याचे कामही या काळात करण्यात आल्याचे पक्षाच्या वतीने सांगण्यात आले. प्रदेशाध्यक्ष पदाचा 1 वर्षाचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतरही जनतेच्या प्रश्नांवरील संघर्ष आणि संघटन विस्ताराचा प्रवास अधिक जोमाने सुरू ठेवण्याचा निर्धार शशिकांत शिंदे यांनी व्यक्त केला असून कार्यकर्त्यांच्या बळावर आणि जनतेच्या विश्वासाच्या जोरावर आगामी काळात पक्ष अधिक सक्षम करण्याचा संकल्प त्यांनी व्यक्त केला. नमस्ते. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या अध्यक्षपदाची तुला बरोबर 1 वर्षापूर्वी 15 जुलै या दिवशी आदरणीय शरद पवार साहेबांनी कृपयाताई जयंत पाटील आणि पक्षाच्या सर्व नेत्यांनी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील श्रद्धाशील सर्व पदाधिकाऱ्यांनी, कार्यकर्त्यांनी असेल खरं म्हटलं तर अनेक नेते, अनेक लोक ताकदीचे पदाधिकारी पक्ष सोडून गेल्यानंतर एक आव्हान होतं. त्यातच अतिवृष्टी, त्यातच लागलेल्या निवडणुका, त्या सर्व कालावधीमध्ये 6-7 निवडणूक होत्या.
पक्षवाढीच्या संदर्भामध्ये कामगार चळवळीचा अनुभव आणि संघटनेचा अनुभव लक्षात घेऊन मी प्रामाणिकपणाने या ठिकाणी पक्ष संघटना वाढीसाठी प्रयत्न सुरू केले. काळा कठीण होता, निवडणुका तरी सुद्धा सामान्य कार्यकर्ते लढले, काही ठिकाणी विजय झालो. लढाई झाली म्हणजे प्रत्येक ठिकाणी विजय झाला पाहिजे असं नाही, परंतु आजही पवारसाहेबांचं लढाई महाराष्ट्राच्या शेवटच्या कानाकोपऱ्यामध्ये असलेल्या जनतेमध्ये आणि कार्यकर्त्यांमध्ये आहे. मला विश्वास आहे रोज बातम्या, रोज अफवा, रोज चर्चा रोज असणार, कारण महाराष्ट्रात आणि देशाचा कुटुंबाने काम करण्याचं या पक्षाची चर्चा तर होणार, परंतु आपण भर देऊया, विचार करू, संघटना मजबूत करूया. येणाऱ्या काळामध्ये राजसूटपासून वरपर्यंत संघटना मजबूत करेल. आक्रमक असे कार्यकर्ते जनतेच्या प्रश्नासाठी, त्या देशाच्या राज्याच्या हिताच्या प्रश्नासाठी आक्रमकतेने रस्त्यावर किंवा आवाज उठवताना तुम्हाला पाहायला मिळतो. चला, नवीन वर्षाच्या असलेल्या जबाबदारीतून सुरुवात करत असताना कांद्यापासून बांध्यापर्यंत पक्ष संघटना परत एकदा सर्व ताकदीने उभा करूया. कार्यकर्त्यांनी बळ द्यावं, ताकद द्यावी, साथ द्यावी. इतिहास नक्कीच करू. 2029ला इतिहास करेल हा विश्वास आहे. त्यामुळे सर्वांची साथ, सर्व नेत्यांची साथ, एकजुटीने एकोप्याने एका विचाराने पक्ष मजबूत करूया आणि परत एकदा इतिहास करूया. धन्यवाद. महाराष्ट्रातल्या असलेल्या सर्वसामान्य जनतेला अनेक प्रश्न आहेत, त्या प्रश्नांच्या संदर्भात एकच न्याय देऊ शकतो असा प्रश्न पक्ष उभा करूया. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. फलटण शहराच्या सुशोभीकरणासाठी व अंतर्गत रस्त्यांसाठी केंद्र सरकारकडून भरीव निधी. मंत्री नितीन गडकरी यांच्याकडून सकारात्मक प्रतिसाद. फलटण शहरातील विविध ठिकाणाचे सुशोभीकरण, अंतर्गत रस्त्यांची सुधारणा आणि शहराच्या पायाभूत सुविधांच्या विकासासाठी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी भरीव निधीची तरतूद केली आहे, अशी माहिती माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी दिली. नवी दिल्ली येथे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या मंत्रालयीन कार्यालयात माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी गुरुवारी भेट घेऊन फलटण शहराच्या विकासासंदर्भातील विविध मागण्यांचे निवेदन सादर केले. फलटण हे ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि धार्मिक वारसा लाभलेले शहर असून महानुभव पंथीयांची दक्षिण काशी म्हणून त्याची ओळख आहे. तसेच संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांची आळंदी ते पंढरपूर पालखी दरवर्षी फलटण शहरातून मार्गक्रमण करत असल्याने शहराचे धार्मिक महत्त्व अधिक अधोरेखित होते. याच पार्श्वभूमीवर शहरातील प्रमुख चौक, प्रवेशद्वारे आणि सार्वजनिक ठिकाणांचे सुशोभीकरण तसेच अंतर्गत रस्त्यांची सुधारणा करण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली. या मागणीची दखल घेत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी विकास कामांसाठी भरीव निधीची तरतूद करण्यास सकारात्मक प्रतिसाद दिल्याची माहिती रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी दिली. या निधीमुळे फलटण शहरातील रस्ते अधिक दर्जेदार होण्याबरोबरच शहराच्या सौंदर्यात भर पडणार असून भाविक, पर्यटक आणि नागरिकांना अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध होतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. यावेळी आमदार सचिन पाटील, आमदार जगजितसिंह राणा, आमदार राजाभाऊ राऊत तसेच नगरसेवक रोहित नागटिळे यावेळी उपस्थित होते. आईशी वादानंतर घर सोडून गेलेल्या अल्पवयीन मुलीचा कोरेगाव पोलिसांनी मध्यरात्री लावला शोध. समुपदेशन करून पालकांच्या ताब्यात दिले. घरगुती कारणावरून आईशी झालेल्या वादानंतर रागाच्या भरात रात्री घरातून निघून गेलेल्या 17 वर्षीय अल्पवयीन मुलीचा कोरेगाव पोलिसांनी अवघ्या काही तासातच शिताफीने शोध घेत सुरक्षितपणे तिची सुटका केली. मध्यरात्री श्री केदारेश्वर मंदिर परिसरातून मुलीला ताब्यात घेऊन तिचे समुपदेशन करण्यात आले आणि त्यानंतर तिला तिच्या आईच्या स्वाधीन करण्यात आले. पोलिसांच्या प्रसंगवधानामुळे संभाव्य अनर्थ टळल्याने नागरिकांकडून या कार्याचे कौतुक होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार दिनांक 14 जुलै 2026 रोजी रात्री सुमारे 8 वाजण्याच्या सुमारास कोरेगाव येथील एका 17 वर्षीय मुलीचा घरगुती कारणावरून तिच्या आईशी वाद झाला. या वादाचा राग मनात धरून ती कोणालाही न सांगता घराबाहेर निघून गेली. मुलीचा परिसरात तसेच नातेवाईकांकडे शोध घेतल्यानंतरही ती न सापडल्याने घाबरलेल्या अवस्थेत तिची आई कोरेगाव पोलीस ठाण्यात दाखल झाली. रात्र पाळीवर कार्यरत असलेल्या महिला पोलीस हवालदार आनंदी पाचांगणे यांनी तक्रारदार आईला धीर देत मुलीचे नाव, तिच्या अंगावरील कपड्यांचे वर्णन व इतर आवश्यक माहिती घेतली. त्यानंतर रात्र गस्तीवर असलेल्या पोलीस हवालदार विक्रांत लावण यांच्याशी संपर्क साधून तातडीने शोध मोहीम सुरू करण्याच्या सूचना दिल्या. हवालदार विक्रांत लावण व चालक पोलीस कॉन्स्टेबल कृष्णा भोसले यांनी तात्काळ कोरेगाव शहरातील
जुना एसटी स्टँड, नवीन एसटी स्टँड, रेल्वे स्थानक तसेच विविध सार्वजनिक ठिकाणी मुलीचा शोध घेतला, मात्र ती कुठेही आढळून आली नाही. त्यानंतर पोलिसांनी शहरातील मंदिर परिसरांची तपासणी करण्याचा निर्णय घेतला. अखेर रात्री सुमारे 1:30 कोरेगाव येथील केदारेश्वर मंदिरात संबंधित अल्पवयीन मुलगी एकटी बसलेली आढळून आली. महिला पोलिसांच्या मदतीने तिला सुरक्षितपणे पोलीस ठाण्यात आणण्यात आले. तेथे महिला पोलीस हवालदार आनंदी पाचांगणे, महिला पोलीस कॉन्स्टेबल अश्विनी नलवडे आणि महिला पोलीस कॉन्स्टेबल दीपा गोळे यांनी मुलीचे समुपदेशन केले. त्यानंतर तिची समजूत काढून तिला आईच्या ताब्यात देण्यात आले. कोरेगाव पोलिसांच्या तत्परता, संवेदनशीलता आणि योग्य नियोजनामुळे अल्पवयीन मुलीच्या बाबतीत घडू शकणारी संभाव्य गंभीर घटना टळली. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल कोरेगाव पोलिसांचे नागरिकांकडून सर्वत्र कौतुक होत असून संकटसमयी पोलिसांनी दाखवलेल्या मानवी संवेदनशीलतेचेही स्वागत केले जात आहे.